हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024वर फोकस करून सामान्य ज्ञान या घटकावरील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे आणि महत्त्वाच्या प्रश्नांवर आपण डिटेल ॲनालिसिस करणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण आत्तापर्यंत झालेल्या पोलीस भरती परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. हे सर्व पोलीस भरती PYQ आहेत. हे सर्व पोलीस भरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024साठी या व्हिडिओमधील एक प्रश्न खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत केअरफुली पाहायचा आहे. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न पहा. वाघासाठी राखीव असलेले जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश राज्यात आहे. पहा मित्रांनो, राष्ट्रीय उद्यानावर अभयारण्यांवर प्रश्न विचारले जातात, त्यामुळे ते देखील आपल्याला व्यवस्थित करायचे. तर पहा, हे जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान जे आहे ते उत्तराखंडमध्ये आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 उत्तराखंड. ओके, आता यासोबतच उत्तराखंडमध्ये आणखीन कोणकोणती राष्ट्रीय उद्याने आहेत, तर त्यामध्ये आहे नंदादेवी राष्ट्रीय उद्यान, राजाजी राष्ट्रीय उद्यान आणि गोविंद पशुविहार. ही उद्याने राष्ट्रीय उद्याने उत्तराखंडमध्ये आहेत. ओके, आता ऑप्शनमध्ये देखील पाहूया. पहा, झारखंडमध्ये बेतला राष्ट्रीय उद्यान आहे, हजारीबाग नॅशनल पार्क आहे आणि धीमा नॅशनल पार्क आहे. त्यानंतर छत्तीसगडचा विचार केला तर त्यामध्ये इंद्रावती नॅशनल पार्क आहे, कांगेरी व्हॅली नॅशनल पार्क आहे. आणि उत्तर प्रदेशमध्ये दुधवा नॅशनल पार्क आहे. अति महत्त्वाचा आहे, दुधवा नॅशनल पार्क परीक्षेमध्ये विचारलं जातं. त्यानंतर चंद्रप्रभा नॅशनल पार्क आहेत. आता ही तर झाली ऑप्शनमध्ये. आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर तुम्हाला सांगता येतील का महाराष्ट्रामध्ये किती राष्ट्रीय उद्याने आहेत? तर महाराष्ट्रामध्ये 6 राष्ट्रीय उद्याने आहेत. ओके, ती कोणकोणती आहेत? तर एक आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, ते आपल्या बोरिवली मुंबई उपनगरमध्ये आहे. त्यानंतर चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरीच्या काही भागामध्ये हे चांदोली राष्ट्रीय उद्यान पसरलेलं आहे 4 जिल्ह्यांमध्ये. ओके, त्यानंतर आहे गोगाबल राष्ट्रीय उद्यान अमरावतीमध्ये आहे, नवे बांदर राष्ट्रीय उद्यान आहे गोंदियामध्ये, पेंच राष्ट्रीय उद्यान आहे नागपूरमध्ये आणि अतिमहत्त्वाचं आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान. आता हा प्रश्न मी तुमच्यासाठी विचारणार आहे, ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचे उत्तर तुम्हाला लगेच सांगायचं आहे. ओके, ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आहे? खूप इझी क्वेश्चन आहे, तुम्हाला नक्कीच येईल. चला समोरचा प्रश्न पाहूया. कायमधारा पद्धत कोणी सुरू केली? पहा मित्रांनो, कायमधारा पद्धत सुरू केली लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 लॉर्ड कॉर्नवॉलिस. ओके, लॉर्ड कॉर्नवॉलिसलाच भारतीय नागरी सेवांचा जनक देखील संबोधलं जातं. ओके, भारतात इंडियन सिव्हिल सर्व्हिस ICSE परीक्षा त्यानेच सुरू केली होती आणि कायमधारा पद्धत देखील त्यानेच लागू केली होती. ओके, आता ऑप्शनमध्ये देखील बोलूया. लॉर्ड डलहौसी याने संस्थाने खालसा धोरण अवलंबलं होतं. ओके, रेल्वे सेवा तार सेवा यानेच सुरू केली होती लॉर्ड डलहौसीने. ओके, त्यानंतर पहा लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हटलं जातं. ओके, आणि व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट कोणी लागू केला? लॉर्ड रिपननेच. आणि लॉर्ड कर्जनने बंगालच्या फाळणीची घोषणा केली होती. तसेच विद्यापीठ कायदा संमत केला होता आणि बंगालची फाळणी याच्याच कार्यकाळात झाली होती. ओके, समोरचा प्रश्न. डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पंडित जवाहरलाल नेहरू. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 जवाहरलाल नेहरू. ओके, हे भारताचे पहिले प्रधानमंत्री आहेत आणि 1947 ते 1964 अशा 17 वर्षांचा दीर्घ कालावधी ते प्रधानमंत्रीपदी होते. ओके, आणि त्यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हा ग्रंथ कुठे लिहिला आहे? तर अहमदनगरच्या तुरुंगात लिहिलेला आहे. ओके, समोरचा प्रश्न. संयुक्त राष्ट्र संघटनेचे युनोचे मुख्यालय कोठे आहे रे? युनोचे मुख्यालय आहे न्यूयॉर्कमध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 न्यूयॉर्क. ओके, आता युनोबद्दल बोलायचं झालं तर याची स्थापना कधी झाली होती रे? तर 24 ऑक्टोबर 1945 मध्ये युनोची स्थापना झाली होती, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनची. ओके, सदस्य देश किती आहेत? 193 देश आहेत सदस्य देश. आणि 193वा देश कोणता हा देखील प्रश्न विचारला जातो. तर दक्षिण सुदान हा 193वा देश आहे युनोचा. ओके, आणि भारत आपला जो देश आहे आपला भारत, तो युनोचा सदस्य आहे का रे? तर संयुक्त राष्ट्र संघटनेचा सदस्य आहे आपला भारत देश. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. अर्चना रामसुंदरम या कोणत्या दलाच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून नियुक्त होत्या? ओके, अर्चना रामसुंदरम SSBच्या पहिल्या महिला प्रमुख. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 SSB सशस्त्र सीमा बल. ओके,
त्या 1980च्या IPS अधिकारी आहेत, तमिळनाडू कॅडरच्या आहेत. ओके, समोरचा प्रश्न, हरवलेल्या बालकांचा शोध घेण्याकरिता महाराष्ट्र पोलिसांद्वारे कोणती मोहीम राबवण्यात येते? ऑपरेशन मुस्कान. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 ऑपरेशन मुस्कान. समोरचा प्रश्न, SRPFचा रेझिंग डे कोणत्या तारखेस असतो? SRPFचा रेझिंग डे असतो 6 मार्चला. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 6 मार्च. ओके, SRPF स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स याची स्थापना कधी झाली होती? 6 मार्च 1948ला झाली होती आणि म्हणूनच 6 मार्च हा दिवस SRPF रेझिंग डे म्हणून साजरा केला जातो. ओके, समोरचा प्रश्न, क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे? पहा, क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा देशात 3रा क्रमांक आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 3रा. ओके, पहिला आहे राजस्थान, दुसरा आहे महाराष्ट्र. आणि लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला तर उत्तर प्रदेश आहे पहिलं, दुसरा आहे महाराष्ट्र आणि तिसरा आहे बिहार. ओके, समोरचा प्रश्न, नेफा हे डॅशचे जुने नाव आहे. नेफा हे अरुणाचल प्रदेशचे जुने नाव आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश. आता अरुणाचल प्रदेशबद्दल बोलायचं झालं तर राजधानी आहे इटानगर आणि अरुणाचल प्रदेश हा सर्वात कमी घनतेच्या लोकसंख्येचं राज्य, हे देखील लक्षात ठेवायचे. समोरचा प्रश्न, इरई ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? इरई नदी ही वर्धा नदीची उपनदी आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 वर्धा. ओके, आणि वर्धा वैनगंगा याच्या एकत्रित प्रवाहास काय म्हणतात? प्राणहिता. प्राणहिता, वर्धा वैनगंगा याच्या एकत्रित प्रवाहास म्हणतात. ओके, समोरचा प्रश्न, महात्मा गांधींनी चंपारण येथील सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी केलं रे? महात्मा गांधींनी चंपारण येथील सविनय कायदेभंग आंदोलन 1917 या वर्षी केलं. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 1917. ओके, चंपारण गांधीजींच्या भारतातील चंपारणचा जो सत्याग्रह आहे तो भारतातील पहिला सत्याग्रह. ओके, आणि शेतकऱ्यांना नीळ पिकवण्यासाठी सक्ती झाली होती आणि त्याच्या विरोधात हा सत्याग्रह करण्यात आला होता. ओके, समोरचा प्रश्न, 1857च्या उठावाची सुरुवात कुठून झाली? 1857च्या उठावाची सुरुवात मिरजमधून झाली. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मिरज. ओके, मिरज छावणीत जी 34वी बटालियन होती त्या बटालियनमधील जो मंगल पांडे सैनिक होता त्याने मेजर सार्जंट या अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या होत्या आणि तिथून उठावाची सुरुवात झाली. ओके, समोरचा प्रश्न, पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे डॅश डॅश म्हणतात? परिभ्रमण. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 परिभ्रमण. आता पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास किती दिवस लागतात? तर 365 दिवस लागतात. ओके, आणि ज्यावेळी पृथ्वी सूर्याभोवती फिरत फिरत स्वतःभोवती फिरते त्यावेळी त्या कालास काय म्हणतात? परिवलन काल, पृथ्वीचं परिवलन म्हणतात. ओके, आणि पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास किती वेळ लागतो? 24 तास लागतात. ओके, समोरचा प्रश्न, कोणास आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणतात? आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक लॉर्ड मेयो असं म्हणतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 लॉर्ड मेयो. आणि पहिली जनगणना यानेच केली होती. लॉर्ड मेयोनेच पहिली जनगणना केली होती. ओके, बघा, लॉर्ड मेयोने 1870 साली आर्थिक विकेंद्रीकरणाचे विधेयक पास केलं होतं आणि त्याने 1872 पहिली जनगणना केली होती. कधी? त्याने 1872 पहिली जनगणना केली होती. ओके, समोरचा प्रश्न, बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली? नाना शंकर शेठ. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 नाना शंकर शेठ. त्यांना जगन्नाथ शंकर शेठ म्हणतात. जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईचे शिल्पकार देखील म्हणतात. ओके, त्यांनी 1852 साली दादाबाई नौरोजी व भाऊदाजी लाड यांच्या सहकार्याने बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली होती. ओके, समोरचा प्रश्न, चौरी चौरा घटनेने कोणत्या आंदोलन संपुष्टात आले? असहकार चळवळ. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 असहकार चळवळ. ओके, आता पहा, डिटेलमध्ये बोलायचं झालं तर गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा या ठिकाणी 5 फेब्रुवारी 1922 रोजी ब्रिटिश पोलिसांनी अंधाधुंद गोळीबार केला होता आणि त्याच्या विरोधात जमावाने पोलीस ठाण्याला आग लावली होती. ओके, आणि म्हणून या घटनेने व्यथित होऊन महात्मा गांधींनी 22 फेब्रुवारी 1922ला असहकार चळवळ हिंसक झाल्याच्या कारणावरून ती मागे घेतली. ओके, पुढे पाहूया. महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या किती आहे रे? 288. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2
288. महाराष्ट्र विधानसभेत 288 सदस्य असतात आणि विधान परिषदेत किती सदस्य असतात? चला तुमच्यासाठी प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषदेत किती सदस्य असतात याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. ओके, पुढे पाहूया. डॅश डॅश या वायूचे हवेतील प्रमाण सर्वाधिक असते? नायट्रोजन वायूचे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 नायट्रोजन. ओके, 79% प्रमाण असतं. ऑक्सिजनचं असतं 21% प्रमाण. कार्बन डायऑक्साईड असतो 0.03% आणि ऑर्गन वायू असतो 0.05%. ओके, आणि नायट्रोजन असतो 79% आणि ऑक्सिजन 21%. समोरचा प्रश्न, आणि महाराष्ट्र विधान परिषदेत किती सदस्य असतात? 78. तुम्ही सर्वांनी योग्य उत्तर दिले असतील. महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य असतात 78. पहा, चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव कोण? पहा मित्रांनो, चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव आहे नील आर्मस्ट्रॉंग. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 नील आर्मस्ट्रॉंग. ओके, चंद्रावर अधिक माहिती मिळवण्यासाठी भारताने 2008 मध्ये चंद्रयान अवकाशात पाठवलं होतं, हे देखील लक्षात ठेवा. पुढे पाहूया. मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला? गीता रहस्य. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 गीता रहस्य. पहा, 1908 मध्ये राजद्रोहाच्या नावाखाली टिळकांना 6 वर्षाच्या काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. ओके, आणि त्यांना म्यानमारमधील मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं आणि तेथेच त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता. ओके, पुढे पाहूया. 2023-24च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने किती पदके पटकावली? 107 पदके पटकावली. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 107. त्यामध्ये 28 गोल्ड पदके आहेत आणि 38 सिल्वर आहेत आणि 41 ब्रॉन्झ मेडल आहेत. ओके, समोरचा प्रश्न, अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकारासाठी प्रसिद्ध आहे? नेमबाजी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 नेमबाजी. अंजली भागवत ही एक व्यावसायिक भारतीय नेमबाज आहे. तिला नेमबाजीतील क्षेत्रातील मानाचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन पुरस्कार 2002 साली मिळाला होता, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न, डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे रे? डेव्हिस कप हा लॉन टेनिसशी संबंधित आहे मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 लॉन टेनिस. समोरचा प्रश्न, सावरपाड एक्सप्रेस म्हणून कोणाचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो? कविता राऊत यांचा. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कविता राऊत. ओके, ही नाशिक जिल्ह्यातील धावपटू आहे आणि तिला 2012 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुढे पाहूया. हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा आहे? पहा, हिमालय हा पर्वत वली पर्वत आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 वली पर्वत. ओके, हिमालय हा अर्वाचित वली पर्वत आहे. ओके, आणि हा भूगर्भशास्त्रीय दृष्ट्या सर्वात तरुण पर्वत आहे. ओके, समोरचा प्रश्न, वास्को द गामा भारतात सर्वप्रथम इसवी सन 1498 मध्ये कोठे पोहोचला? कालिकत येथे. ओके, वास्को द गामा भारतात सर्वप्रथम इसवी सन 1498 मध्ये कालिकत येथे पोहोचला. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कालिकत. काय? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कालिकत. ओके, आणि केरळ राज्यातील कालिकत बंदरात त्याने प्रवेश केला सर्वप्रथम. राष्ट्रपतींना पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? पहा मित्रांनो, राष्ट्रपतींना पदग्रहण समयी सरन्यायाधीशांकडून शपथ घ्यावी लागते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 सरन्यायाधीश. ओके, भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ देतात. ओके, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राष्ट्रपतींना शपथ देतात. आता सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधी बोलतोय तर ते कलम कोणते संबंधित 124 आणि उच्च न्यायालयाच्या संबंधित कलम कोणते 214. ओके, समोरचा प्रश्न, धन विधेयक नेहमी डॅश डॅश मध्ये मांडता येते? पहा मित्रांनो, धन विधेयक नेहमी लोकसभेमध्ये मांडता येते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 लोकसभा. आता लोकसभेसंबंधी कलम कोणते? आपल्या सर्वांना माहिती आहे, ट्रिक सरला. स पासून संसद 79, र पासून राज्यसभा 80 आणि ल पासून लोकसभा 81. लोकसभेची सदस्य संख्या किती आहे? 550. लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे आणि लोकसभा हे संसदेचे प्रथम सभागृह. संसदेचे कनिष्ठ सभागृह लोकसभा आणि संसदेचे प्रथम सभागृह आहे लोकसभा. समोरचा प्रश्न,
ग्रॅफाइट हे कोणत्या तत्वाचे स्वरूप आहे? कार्बनचे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 कार्बन. ग्रॅफाइट हे धातूसारखी चकाकी असलेले करड्या रंगाचे मऊ असे कार्बनचे अपरूप आहे. ओके, ते विद्युत सुवाहक आहे आणि विद्युत घटात इलेक्ट्रोड म्हणून ग्रॅफाइटचा वापर होतो. ओके, समोरचा प्रश्न. माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक आहेत महात्मा गांधी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी. ओके, आता ऑप्शनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर, आपल्याला सर्वांना माहिती आहे यांचं पुस्तक 1857 स्वातंत्र्य समर. पंडित नेहरू, मी तुम्हाला पहिल्याच प्रश्नात सांगितलंय, आता हा प्रश्न तुमच्यासाठी. पंडित नेहरूंचं पुस्तक तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कोणतं पुस्तक आहे त्यांचं कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि महात्मा फुले यांचं सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड. ओके, समोरचा प्रश्न. साखरेचे कोठार कोणत्या देशाला बोलतात? साखरेचे कोठार क्युबा देशाला बोलतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 क्युबा. ओके, समोरचा प्रश्न. पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? पहा मित्रांनो, पानिपतची तिसरी लढाई 1761 मध्ये झाली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 1761. आता ही तर झाली तिसरी लढाई. पहिली लढाई कधी झाली? 1526 मध्ये. कोणाकोणामध्ये? बाबर आणि लोधीमध्ये. पानिपतची दुसरी लढाई झाली 1556 मध्ये. कोणाकोणामध्ये? अकबर आणि हेमूमध्ये. आणि पानिपतची तिसरी लढाई झाली 1761 मध्ये. कोणाकोणामध्ये? अब्दाली आणि मराठ्यांमध्ये. काय? पानिपतची तिसरी लढाई झाली 1761 मध्ये. कोणाकोणामध्ये? अब्दाली आणि मराठ्यांमध्ये. ओके, समोरचा प्रश्न. अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालय याची स्थापना करण्याचे कार्य कोणी केले? पंजाबराव देशमुख यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 डॉक्टर पंजाबराव देशमुख. यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात पाबळ या ठिकाणी झाला होता आणि 1927 मध्ये त्यांनी श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना केली आणि 1932 मध्ये त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. ओके, समोरचा प्रश्न. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? पहा मित्रांनो, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे रायगडमध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 रायगड. ओके, आता ऑप्शनमध्ये सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गमध्ये कोणते थंड हवेचे ठिकाण? आंबोली आहे. कोल्हापूरमध्ये कोणते थंड हवेचे ठिकाण आहे? पन्हाळा. सातारमध्ये आहे महाबळेश्वर, पाचगणी. अमरावतीमध्ये चिखलदरा. छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे म्हैसमाळ. ओके, समोरचा प्रश्न. USB म्हणजे काय रे? तर USB म्हणजे युनिव्हर्सल सिरियल बस. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 युनिव्हर्सल सिरियल बस. ओके, USB एक इंडस्ट्रियल मानक आहे आणि ते केबल वायर कनेक्टर्ससाठी वापरले जातं. ओके, समोरचा प्रश्न. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना कोणी केली? बाळ गंगाधर टिळक यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 बाळ गंगाधर टिळक. ओके, टिळकांनी स्वराज्यासाठी महाराष्ट्रातील होम रूल लीगची स्थापना केली होती. त्यांनी चतुसूत्री कार्यक्रम राबविला होता. त्यामध्ये स्वराज्य, शिक्षण, स्वदेशी, बहिष्कार होते. आणि मंडालेच्या तुरुंगात त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला? गीता रहस्य ग्रंथ लिहिला. ओके, समोरचा प्रश्न. सेजचा फुल फॉर्म काय रे? सेजचा फुल फॉर्म आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 स्पेशल इकॉनॉमिक झोन. आता सेज विकसित करण्यामागचा उद्देश काय? तर त्या निमित्ताने मोठा निधी राज्यात येतो आणि त्यातून औद्योगिक विकास आणि रोजगार संधीच्या निर्मितीला चालना मिळते. ओके, म्हणून सेजची स्थापना केली जाते. सेजच्या स्थापनेमागचा उद्देश आहे. समोरचा प्रश्न. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात येते? सुरुवातीलाच आपण पाहिलं अमरावतीमध्ये येते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अमरावती. आता महाराष्ट्रातली एकूण 6 राष्ट्रीय उद्याने कोणकोणते आपण पाहिलं? गुगामल अमरावतीमध्ये आहे, पेंच नागपूरमध्ये आहे, चांदोली सांगली सातारा कोल्हापूर रत्नागिरीमध्ये आहे, संजय गांधी बोरिवली मुंबई उपनगरमध्ये आहे, नवेगाव बांध गोंदियामध्ये आहे. आणि मी तुमच्यासाठी प्रश्न विचारला होता की ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही योग्य दिले असेल. ओके, ते आहे चंद्रपूरमध्ये. ओके, ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे हा मी प्रश्न तुम्हाला विचारला होता आणि तुम्ही सर्वांनी बरोबर उत्तर दिले असणार. तर ते आहे चंद्रपूरमध्ये. समोरचा प्रश्न. जन गण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले? रवींद्रनाथ टागोर यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 रवींद्रनाथ टागोर. ओके, आणि त्यांचे जी गीतांजली हे काव्यसंग्रह आहे त्यातून हे गीत घेतलेले. ओके, आणि ह्या गीताचे पहिले गायन 1911च्या कोलकाता अधिवेशनात केलं गेलं. 1911च्या कोलकाता अधिवेशनात हे पहिल्यांदा गायलं गेलं राष्ट्रगीत. ओके, पुढे पाहूया.
लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार डॅश डॅश या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. मॅग्नेटाइटमध्ये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 मॅग्नेटाइट. त्यानंतर हेमेटाइट येतं, त्यानंतर लिमोनाइट आणि त्यानंतर सिडेराइट. समोरचा प्रश्न, कृष्णा व कोयना नद्यांचा संगम कोठे होतो? कृष्णा व कोयना या दोन नद्यांचा संगम कराडमध्ये होतो. कुठे? कराडमध्ये प्रीतिसंगम येते, त्यालाच प्रीतिसंगम नाव आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कराड. ओके. आता पहा, कृष्णा व पंचगंगा या नद्यांचा संगम होतो नरसोबाची वाडी येथे. कृष्णा वेण्णाचा माहुली सातारा येथे आणि कृष्णा आणि येरळा या नदीचा संगम ब्रह्मनाळ सांगली येथे होतो. ओके. समोरचा प्रश्न, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणी मांडला? आयझॅक न्यूटन यांनी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 न्यूटन. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा आहे सिंधुदुर्ग. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग. आणि महाराष्ट्रातील संपूर्ण साक्षर दुसरा जिल्हा आहे वर्धा आणि महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा आहे नंदुरबार. ओके. समोरचा प्रश्न, भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे? पहा मित्रांनो, भीमाशंकर पुणे जिल्ह्यात आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पुणे. महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगापैकी हे एक आहे. ओके. आणि येथेच भीमा नदीचा उगम होतो आणि येथेच महाराष्ट्राचा जो राज्य प्राणी आहे शेकरू, ज्यालाच मोठी कार म्हणतात, ती येथे आढळते. ओके. समोरचा प्रश्न, रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय आहे जिनेवा, स्वित्झर्लंड येथे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 जिनेवा. ओके. पहा, रेड क्रॉस या संघटनेची स्थापना कधी झाली होती? 1833 मध्ये. कोणी केली होती? हेनरी डोनन्स व ब्युस्टेव यांनी. ओके. आणि या संस्थेला 2 वेळा शांतीचा नोबेल पुरस्कार मिळाला, हे देखील लक्षात ठेवा. काय? आणि या संस्थेला 2 वेळा शांतीचा नोबेल पुरस्कार मिळाला, हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न, सिंधू नदीचा उगम कोठे होतो? सिंधू नदीचा उगम कैलास मानसरोवर येथे होतो. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 कैलास मानसरोवर. ओके. सिंधू नदी जम्मू काश्मीर राज्यातून पुढे पाकिस्तानात वाहत जाते. तिची भारतातील लांबी आहे 700 किलोमीटर, एकूण लांबी आहे 2900 किलोमीटर. सिंधू नदीच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत? झेलम, सतलज, चिनाब, रावी या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. समोरचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? ओके. तर ते पुण्यामध्ये नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 पुणे. नागपूर, पणजी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्याचं खंडपीठ आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाबद्दल बोलतोय, तर याची स्थापना कधी झाली होती? 1862 मध्ये झाली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र काय काय आहे? महाराष्ट्र, गोवा, दमण, दीव, दादरा, नगर हवेली. ओके. आणि घटनेत कलम 214 अन्वये उच्च न्यायालयांची तरतूद केलेली आहे. ओके. समोरचा प्रश्न, डॅश डॅश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रवते. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 यकृत. समोरचा प्रश्न, पोलीस कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या डॅश डॅश मध्ये नमूद केलेले आहेत. पोलीस कायदा व सुव्यवस्था हे विषय घटनेच्या राज्यसूचीमध्ये नमूद केलेले आहेत. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 राज्यसूची. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता ई गव्हर्नन्स प्रकल्प पोलीस विभागासाठी आहे? तर CCTNS हा ई गव्हर्नन्स प्रकल्प पोलीस विभागासाठी आहे. ओके. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 CCTNS. ओके. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024 वर फोकस करून सामान्य ज्ञान या घटकावरील अतिमहत्त्वाच्या प्रश्नांवर डिस्कशन केलेले आहेत. आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या आत्तापर्यंत झालेल्या पोलीस भरती परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. हे सर्व पोलीस भरती PYQ आहेत. हे सर्व पोलीस भरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे या व्हिडिओमधील एक एक प्रश्न तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2024 साठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त वेळा रिवाइज करायचा आहे, जास्तीत जास्त वेळा पाहायचा आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.